नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 17 जानेवारी 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता की निफ्टीमध्ये आज गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं आणि गॅप अप ओपनिंग नंतर ओपन इक्वल टू हाय अशा प्रकारची कॅन्डल आपल्याला पहिल्या 15 मिनिटांमध्ये तयार होताना बघायला मिळाली. आता ज्या ज्या वेळेला गॅप अप ओपन होतं त्यावेळेला 70-80% वेळेला आपल्याला काय बघायला मिळतं, ओपनिंग नंतर एक सेलिंग बघायला मिळतं. आता हे जे सेलिंग होतं हे ह्याची जी किंमत येते ही किंमत कुठपर्यंत येऊ शकते. एक तर ती गॅप भरायला खाली येते किंवा आदल्या दिवशीचं जे क्लोजिंग असतं त्या एरियापर्यंत येते. आता इथे जर तुम्ही गॅप बघितलीत तर आदल्या दिवशीचा हाय साधारणपणे ह्या रेंजला होता आणि आदल्या दिवशीचं क्लोजिंग साधारण ह्या रेंजमध्ये झालेलं होतं. बरोबर. तर गॅप अप ओपन झाल्यानंतर किंमत जी आली ही ही जी गॅप आहे ही गॅप भरण्यासाठी आपल्याला आलेली बघायला मिळते. आणि त्यानंतर काय झालं, त्यानंतर आपल्याला हळूहळू मार्केटमध्ये थोडी तेजी होताना दिसली. थोडंसं खाली आलं मात्र पुन्हा तेजी होताना आपल्याला बघायला मिळाली. म्हणजे अगदी जर थोडक्यात बघायला गेलं तर आपल्याला काय दिसतंय आता, इथे आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला दिसतोय. आता क्लोजिंग चार्टवर जरी वर आलेलं असलं तरी प्रत्यक्षातलं क्लोजिंग इथे थोडंसं म्हणजे 23,311च्या दरम्यान, म्हणजे ही शेवटची कॅन्डल जिथे ओपन झाली त्याच्या आसपास इथे कुठेतरी आपल्याला झालेलं दिसतंय. त्यामुळे उद्या सुद्धा जर फ्लॅट ओपन झालं आणि वरच्या दिशेनं जायला लागलं, 23,350च्या वर टिकायला लागलं तर काय होईल, मग आपल्याला ह्या डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट बघायला मिळेल. आणि ब्रेकआउट झाल्यानंतर वर जात असताना 23,350च्या वर 23,400, 23,450, अगदी 23,500 पर्यंत सुद्धा किंमत वर जाताना आपल्याला बघायला मिळू शकते. अर्थात 23,450 ते 23,500 हा आपल्यासाठी रेझिस्टन्स झोन असणार आहे, कारण 23,500 ला खूप मोठा रेझिस्टन्स आहे. तर त्यामुळे वर जात असताना आपल्याला साधारणपणे 23,400 ते जास्तीत जास्त 450 एवढंच टार्गेट लक्षात ठेवावं लागेल. आणि हे कधी, जर इथे फ्लॅट ओपन झालं, थोडंसं गॅप अप ओपन झालं आणि वर जायला लागलं तर. मात्र जर काही कारणामुळे आपल्याला किंमत फ्लॅट ओपन झाली किंवा थोडीशी गॅप अप ओपन झाली किंवा गॅप डाऊन ओपन झाली आणि खाली यायला लागली आणि खाली येता येता 23,275 ही लेवल जरी ब्रेक झाली, कारण हा आजच्या दिवसाचा लो आहे, तो जर ब्रेक झाला, कारण मागच्या 3 दिवस सलग आपल्याला असं बघायला मिळतंय की लो ब्रेक होत नाहीये. जे काही लो तयार झालेत, आदल्या दिवशीचा लो जो आहे तो दुसऱ्या दिवशी ब्रेक होत नाहीये, मात्र हाय ब्रेक करण्याचा प्रयत्न चालू आहे. काही दिवस झालाय, काही दिवस नाही झालेला. तर त्या पद्धतीनं आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तर आता इथे काय होईल, जर हा लो ब्रेक झाला तर मग मागच्या 3-4 दिवसातलं आपल्याला ज्या पद्धतीनं मार्केट मध्ये मुवमेंट होतीये त्याला थोडंसं आपल्याला विरुद्ध प्रकारचं मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. आणि तसं झालं, 23,275च्या खाली टिकलं तर मग खाली जात असताना 23,225, 23,175, 23,125 अशी 3 टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. आता आपल्याला जर तुम्ही मुद्दाम मी तुम्हाला काय करतो, डेली टाइम फ्रेम मध्ये नेऊन दाखवतो. हे थोडंसं बंद करतो आणि डेली टाइम फ्रेम मध्ये नेऊन दाखवतो. डेली टाइम फ्रेम मध्ये तुमच्या काय लक्षात येते बघा, कंटिन्युअस 2 दिवस रेड कॅन्डल होती मात्र किंमत वर जाते, गॅप अप ओपन होतंय आणि त्यानंतर आपल्याला आदल्या दिवशीचा जे हाय आहे त्याच्या आसपास क्लोज होताना किंवा त्याच्या थोडंसं म्हणजे आदल्या दिवशी जिथे क्लोजिंग झालंय त्याच्यापेक्षा वर क्लोज होताना आपल्याला दुसऱ्या दिवशी बघायला मिळते. आता आपण जर इथे बघितलं तर ही जी गॅप तयार झालेली होती, ही जी गॅप आहे, ही गॅप आता जवळ-जवळ फिल होत आलेली आहे. बरोबर. तर ही जर गॅप फिल झाली तर मग काय होऊ शकतं, आणखीन वर जाण्याची शक्यता आहे. मात्र आता इथे काय होईल, इथे कदाचित 23,500च्या आसपास रेझिस्टन्स घेऊन थोडंसं खाली येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर जर ते खाली आलं आणि मग परत वर जायला लागलं तर मग इथे आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळू शकतो. तर त्यामुळे
थोडं सावध राहणं आवश्यक आहे. गॅप अप ओपन जरी झालं तरी आपल्याला जोपर्यंत जास्तीत जास्त 23,000 आपल्याला काय करता येऊ शकतं, 500च्या आसपास पर्यंत टार्गेट ठेवता येऊ शकतं. 23,500चं टार्गेट आपल्याला इथे दिसतंय. 23,400च्या थोडंसं वर ही आपल्याला गॅपची लेवल आहे. तर अशा पद्धतीनं आपण इथे निफ्टीचा विचार करू शकतो. पुन्हा आपण एकदा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये येऊया. आता मी तुम्हाला निफ्टीच्या विश्लेषणानंतर बँक निफ्टीचं विश्लेषण करण्यासाठी बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतोय. हा सुद्धा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये ओपन केलेला आहे. आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य जर तुम्ही मला विचारलं तर निफ्टी आणि बँक निफ्टी आपल्याला वेगवेगळ्या दिशांनी मूव्ह होताना बघायला मिळत होते. तर हे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. म्हणजे काय, तर तुम्ही जर बघितलं तर निफ्टीमध्ये ओपन इक्वल टू हाय झालं आणि किंमत खालच्या दिशेनं आली. इथे अगदी ओपन इक्वल टू लो नाही झालं, पण थोडंसं खाली गेलं आणि किंमत वरच्या दिशेनं आली. बरोबर विरुद्ध दिशेनं मुवमेंट दोन्ही इंडेक्समध्ये आपल्याला बघायला मिळत होती. आणि त्याच्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये जेव्हा तुम्ही पहिली कॅन्डल बघाल, तर जरी ती निफ्टीची कॅन्डल रेड बनली असली तरीही पुटच्या किमती तेवढ्याशा वाढताना आपल्याला दिसल्या नाहीत. नंतर एक दोन कॅन्डल नंतर, म्हणजे एक पहिल्या 10-15 मिनिटांनंतर, 5 मिनिटाच्या कॅन्डल विषयी सांगतोय, तर तुम्हाला मग त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक तेजी बघायला मिळाली. मात्र इथे काय झालं, इथे जर तुम्ही बघितलं तर गॅप अपच ओपन झालं, गॅप अप ओपन झालं, मात्र ही जी गॅप होती त्या गॅपच्या आसपासच ओपन झाल्यामुळे काय झालं की आपल्याला जास्त खाली आलं नाही आणि त्यानंतर किंमत वर गेली. ही जी शूटिंग स्टार कॅन्डल बनली होती, खरं म्हणजे या शूटिंग स्टार कॅन्डल नंतर एक चांगल्या पद्धतीनं सायझेबल ज्याला म्हणतात किंवा मोठं म्हणतात, मोठी मुवमेंट अशी आपल्याला खालच्या दिशेनं होणं आवश्यक होतं. मात्र तशी मुवमेंट न झाल्यामुळे मग आपण काय करू शकतो, मी आधीच जसं सांगितलंय, छोट्या छोट्या कॅन्डल बनत असल्या आणि रेड कॅन्डल पण छोट्या बनत असल्या तर ओळखायचं त्या दिवशी तेजी होणार आहे. तर त्या पद्धतीनं काय झालं, इथून खाली आलं, परत वर गेलं, परत खाली आलं, परत वर गेलं, खाली आलं, असं बऱ्याच वेळेला आपल्याला वर खाली खाली होत शेवटी 49,450 म्हणजे 49,500च्या दिशेनं मुवमेंट झाली. आणि इथे शेवटी काय झालं, इथे इनसाइड कॅन्डल बनली आणि ती बेरिश इनसाइड कॅन्डल होती. त्याचा लो ब्रेक झाल्यावर पुन्हा एक सेलिंग बघायला मिळालं. मात्र 49,125च्या आसपास लो बनवून पुन्हा एक बाउन्स आलेला आपल्याला बघायला मिळतोय. प्रत्यक्षात जरी 49,386च्या आसपास क्लोजिंग दाखवत असले तरी प्रत्यक्षातलं क्लोजिंग हे 100 पॉईंट पेक्षा जास्त खाली आलेलं आहे. 49,278च्या आसपास ते क्लोजिंग आलेलं आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की इथे कुठेतरी ते क्लोजिंग आलंय. आता जर क्लोजिंग खालच्या एरियामध्ये आहे तर ओपन इथे झालं, फ्लॅट ओपन झालं, म्हणजे 49,275 ते 49,300 या रेंजमध्ये कुठेतरी ओपन झालं तर काय होऊ शकतं. आणि जर वर जायला लागलं, वर जात असताना आपल्याला काय होणं आवश्यक आहे, 49,450 ते 49,500 ही लेवल ब्रेक होणं आवश्यक आहे. म्हणजे हा जो एरिया आहे 49,450 पासून 49,550 हा एरिया रेझिस्टन्स एरिया म्हणून काम करणार. त्यामुळे इथे जर फ्लॅट ओपन होऊन वर जायला लागलं किंवा गॅप अप ओपन होऊन वर जायला लागलं तर ह्या एरियामध्ये आपल्याला रेझिस्टन्स फेस करावा लागणार. त्यानंतर थोडंसं खाली येऊ शकतं आणि त्यानंतर काय प्राइस ऍक्शन होतीये, पुन्हा जर तेजी झाली आणि 49,550च्या वर टिकायला लागलं तर मग काय होऊ शकतं, 49,650, 49,750 ह्या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. मात्र जर गॅप अप ओपन झालं, गॅप अप ओपन झालं आणि वर जायला लागलं तर कदाचित पहिल्या फटक्यामध्येच 49,500 ची लेवल ब्रेक होऊ शकते. मात्र गॅप अप ओपनिंग नंतर जर खाली यायला लागलं तर पुन्हा व्होलाटाईल होऊ शकतं आणि साइडवेज होऊ शकतं. गॅप अप ओपन झालं, खाली आलं तर हा जो खालचा एरिया आहे आपल्याला 49,300 पासून खाली 49,125 पर्यंतचा हा एरिया आपल्यासाठी सपोर्ट म्हणून काम करताना दिसू शकतो. त्यामुळे वर ओपन झालं आणि खाली यायला लागलं तर ह्या एरियात आल्यावर सपोर्ट घेऊन एक बाउन्स येऊ शकतो. इथून खालनं बाउन्स आला तर वरच्या एरियात हा रेझिस्टन्स झोन म्हणून काम करू शकतो. पुन्हा खाली येऊ शकतं. असं साइडवेज होताना आपल्याला
सकाळच्या सत्रामध्ये बघायला मिळू शकतं. गॅप अप ओपन होऊन जर खाली आलं तर. आणि दुपारच्या सत्रामध्ये मग ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल, वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर वरची 3 टार्गेट, खालच्या दिशेनं ब्रेकआउट आला 49,125 च्या खाली टिकलं, तर मग खाली जात असताना 49,025, 48,925 आणि 48,825 अशी 3 टार्गेट आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर समजा गॅप अप नाही झालं, मागचे 2-3 दिवस सलग गॅप अप होतंय. आज अपवाद म्हणून म्हणजे उद्या अपवाद म्हणून जर समजा गॅप डाऊन ओपन झालं, तर काय होऊ शकतं? गॅप डाऊन ओपन जर झालं, तर इथे तुम्हाला एम पॅटर्न बनताना दिसू शकतो. तर ह्या पद्धतीनं वर झालंय आणि परत जर खाली यायला लागलं, तर इथे एम पॅटर्न बनू शकतो आणि जर 49,125 च्या खाली टिकलं, तर मग मगाशी सांगितल्याप्रमाणे 49,025, 48,925 आणि 48,825 ही 3 टार्गेट खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्सचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि हे विश्लेषण कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करा. बघून झाल्यानंतर तुमच्या ज्या काही सूचना असतील, प्रश्न असतील किंवा तुमच्या काही कमेंट असतील त्या त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.